राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली। राज्यातील आणि विशेषतः बारामतीमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। बारामती तालुक्यातील सांगवी या गावामध्ये चंद्रराव तावरे यांच्या राहत्या घरी शरद पवार यांनी ही भेट घेतली। यावेळेस उमेदवार युगेंद्र पवार आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। चंद्रराव तावरे सध्या आजारी आहेत, त्यामुळे ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र चंद्रराव हे शरद पवारांचे जुने सहकारी। मात्र 1997ला अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली होती। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी त्यांची भेट घेतली होती। त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांनी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे। पालघरमध्ये सापडलेल्या 4 कोटी रोकडच्या घटनेविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। निवडणुकीत सर्रासपणे पैशाचा वापर होत असल्याचा आरोप करत यावर कारवाई करण्याची मागणी आमदार विनोद निकोल यांनी केली आहे। नवी मुंबईत 86,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 20,50,000ची रक्कम जप्त केली। कारवाईमध्ये पोलिसांनी 21 वर्षीय तरुणासह कार चालकाला ताब्यात घेतले। अकोला शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन यावेळेस नागरिकांना करण्यात आलंय। दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे वेश्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कर्मचाऱ्यांनी केळी वाटप करत नाराजी दर्शवली आहे। ऐन दिवाळीमध्ये पुण्यामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। जुन्या वादातून तिघांकडून अंडा बुर्जी विक्रेत्यावरती गोळीबार करण्यात आला। विक्रेता यामध्ये थोडक्यात बचावलाय। दिवाळीच्या निमित्तानं प्रथा परंपरेप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले। मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दिवाळीच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळे महापालिका इमारत आणि आजूबाजूचा परिसर हा उजळून निघालाय। पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपनं ॲक्शन प्लॅन ठरवलाय। बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत 1-to-1 संपर्क साधला जाणार आहे। यावेळेस त्यांच्या नाराजीचं कारण समजून घेऊन पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढणार आहेत। भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे चर्चा करणार असल्याचं कळतंय। तब्बल 3 तास झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। अयोध्येतील शरयू घाटावर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस 25,12,585 दिवे लावून नवा विश्वविक्रम करण्यात आला। अयोध्येत नवा विक्रम करण्यात आला। 1,121 जणांनी मिळून शरयू आरती केली। यावेळी शरयू काठी 25,12,585 दिव्यांनी काठ उजळून निघाला। अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये पहिल्यांदाच 1,00,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले, ज्यामध्ये भारतातील 16 राज्यातील कलाकारांसह अनेक देशातील कलाकारांनी सहभाग घेतला। भगवान श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे। रामभक्तांच्या अगणित बलिदानानंतर 500 वर्षांनी हा पवित्र क्षण समोर आलाय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसामच्या तेडपूरमध्ये आहेत। यावेळेस त्यांनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी दिवाळी साजरी केली। सीमेजवळ जवानांनी दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली। पुढे एक मोठी बातमी आपण पाहतोय। सावंतवाडीतल्या मळगाव स्टेशनजवळ अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। यावेळेस ड्रायव्हरनं वेळीच वाहन बाजूला घेतल्यानंच विशाल परब यांचा जीव वाचला। हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोरानं तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळेस काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास करावा अशी मागणी विशाल पाटील यांनी केली आहे। माफ करा, विशाल परब यांनी केली आहे।
सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या इथे काही जणांचा त्याच्यापैकी एक व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे आणि तो त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। हल्ला जो करण्याचा प्रयत्न झाला रात्री 12:30 वाजता 1 वाजताच्या दरम्यान झाला आहे। आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाकडे या व्यक्तीला पकडून आमच्या तिथल्या त्या निरवडे गावातील मुलं, त्या माझ्यासोबत असणारी मुलं यांनी एकत्रित त्यांना केल्यानंतर पकडल्यानंतर संपूर्ण पोलीस खात्याला आम्ही ही माहिती पोहोचवली। 112च्या वतीने पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। जनतेच्या कोर्टातील लढाई मी जिंकणार अशी प्रतिक्रिया देवदत्त निकम यांनी दिली आहे। त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली असून सारख्या नावाचा डमी उमेदवारही देण्यात आला आहे। औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसला देण्यात आली, मात्र या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय। पवारांच्या पक्षाचे पांडुरंग तांगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अंबरनाथ विधानसभेसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यापैकी प्रमुख लढत मात्र शिवसेनेच्या बालाजी किणीकर आणि उबाठा पक्षाचे राजेश वानखेडे यांच्यामध्ये होणार आहे। वसई विधानसभा मतदारसंघात वादाची ठिणगी पडली आहे। उबाठाचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांनी दंड ठोपटलेत। जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचाव असा ठराव करण्यात आला आहे। मेहकर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। मेहकर मतदारसंघात ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी देण्यात आल्यानं शिवसैनिक नाराज झालेत। संतोष तायडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपनं फेटाळून लावला। पक्षाने एबी फॉर्म दिला असतानाही स्थानिक भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केला नाही असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्नबाबत मौन सोडलंय। आबांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी अजित पवारांना निशाणा साधलाय। 9 वर्ष झाली एक शब्द काढला नाही, पण आता त्यांच्या मनातली खंत ते काढून दाखवतायत। ही आपली संस्कृती नाही असं विशाल पाटील म्हणाले। विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे। यात 417 अर्ज वैध झालेत तर 78 अर्ज हे अवैध ठरले आहेत। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली। राज्यातील आणि विशेषतः बारामतीमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। बारामती तालुक्यातील सांगवी या गावामध्ये चंद्रराव तावरे यांच्या राहत्या घरी शरद पवार यांनी ही भेट घेतली। यावेळेस उमेदवार युगेंद्र पवार आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। चंद्रराव तावरे सध्या आजारी आहेत, त्यामुळे ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र चंद्रराव हे शरद पवारांचे जुने सहकारी। मात्र 1997ला अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली होती। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी त्यांची भेट घेतली होती। त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांनी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली आहे। पालघरमध्ये सापडलेल्या 4 कोटी रोकडच्या घटनेविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। निवडणुकीत सर्रासपणे पैशाचा वापर होत असल्याचा आरोप करत यावर कारवाई करण्याची मागणी आमदार विनोद निकोल यांनी केली आहे। नवी मुंबईत 86,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 20,50,000ची रक्कम जप्त केली। कारवाईमध्ये पोलिसांनी 21 वर्षीय तरुणासह कार चालकाला ताब्यात घेतले। अकोला शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आलंय। दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे वेश्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कर्मचाऱ्यांनी केळी वाटप करत नाराजी दर्शवली आहे। ऐन दिवाळीमध्ये पुण्यामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। जुन्या वादातून तिघांकडून अंडा बुर्जी विक्रेत्यावरती गोळीबार करण्यात आला। विक्रेता यामध्ये थोडक्यात बचावलाय।
दिवाळीच्या निमित्तानं प्रथा परंपरेप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले. मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे महापालिका इमारत आणि आजूबाजूचा परिसर हा उजळून निघालाय. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपनं ॲक्शन प्लॅन ठरवलाय. बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत 1-to-1 संपर्क साधला जाणार आहे. यावेळेस त्यांच्या नाराजीचं कारण समजून घेऊन पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढणार आहेत. भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे चर्चा करणार असल्याचं कळतंय. तब्बल 3 तास झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. अयोध्येतील शरयू घाटावर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस 25,12,585 दिवे लावून नवा विश्वविक्रम करण्यात आला. अयोध्येत नवा विक्रम करण्यात आला. 1,121 जणांनी मिळून शरयू आरती केली. यावेळी शरयू काठी 25,12,000